पटपट करू नका, आवाज करू नका. मी लपलो इकडे. अरे लपाछपीचा खेळ चाललाय ना, तुम्हाला कळत कसा नाही वचाऱ्यानो. तुम्ही इकडे लपलोय. तो वचारा परदान मला बोलला काय तो स्वतःला मोठा शानस. तो मला बोलला मी आणि राणी आम्ही आमच्यावर राज्य घेतो, आम्ही तुम्हाला 2 मिनिटं शोधून काढतो. 12 तास झाले मी इकडे लपलोय. ते मला शोधून टाकले नाही. मला सांगतात ऐक ना राजा उच्चार. प्रधानजी थांबा ना. आले आले वचारून हलू वाजू नका काय. गप्प बसा तुम्ही. सो काय राणी सरकार. काय आहे? राणी सरकार, आज मला कळलं काय लपाछुपी हा खेळ इतका रोमॅन्टिक आहे. प्रधानजी तुम्ही पण ना नॉटी पांडात. प्रधानजी पकडला तुम्हाला. आम्ही जिंकलो. मी जिंकलो. अरे शिव महाराजांनी पकडलं. हो ना. अरे काय महाराज, तुम्ही सॉलिड आहात, ग्रेट आहात तुम्ही. क्या बात आहे महाराज. म्हणजे आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत शोधूच शकलो नाही. ए बात तुम्हाला शोधता शोधता आम्ही दोघं पार लोणावळ्यापर्यंत गेलो. अरे येरे का तुम्ही इकडे लपलो. तुम्ही तिकडे एवढ्या लांब जायची गरजच नाही ना तुम्हाला वाचायला. क्या बात आहे महाराज, सॉलिड आहात तुम्ही. बरं आता एक काम करूया. आता काय आम्ही तुम्हाला शोधू शकलो नाही, आता आपण राणी सरकारांवर राज्य देऊया. Yes, yes. मी त्यांना मदत करतो, तुम्ही पुन्हा लपा. कानफार फुरून वाचाऱ्या. सारखं सारखं तुम्ही तिकडे लपायला जाता. बरं जाता तर जाता लोणावल्याला लपायला जातात बसारे. बरं लपायला तिकडे जातात. माझं काय म्हणणं नाही, तुम्ही जा कुठं पण लपायला. पण येताना लोणावल्याची चिक्की तर મને घेऊन यायची. मध्ये शेंगदाण्याची ती अशी बुक्का केली चिक्की जाम आवडते, पण आणतच नाही बसारे. पुढच्या वेळेला नक्की आणणार तुम्ही. अजिबात काय नक्की आण नक्की आण. चल नेहमीच तुम्हाला फसवतेस ते काय नाही. हे बघ आता आपण राज्यात आलेलो आहे. बरोबर आहे राज्याची काय हलवा हलव चालली ती आपली चेक करूया. महाराज. हलवा हलव नाही, हाल हवाल. अरे हा वचारे ते काय आहे ते करूया. कोण आहे रे तिकडे. बादप बा मुलायजा होशियार. महाराजांचा विजय असो. हा विजय असो. मी कधी लढाई केलीच नाही, मग माझा विजय झाला कधी. वा, 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 वा. हा हा वचारे, पण हे काय काय तू त्या बने सैनिकाचं काम तू कशाला करतोस वचाऱ्या. महाराज, बने सैनिक खासगी मोहिमेसाठी इंदोरला गेलेत. क्या बात है. किती दिवसांनी इंदोरची टूर त्याला भेटली फायनली. वा वा वा. मी जाम आनंद झाला. वा वा वा. म्हणून महाराज आज मिस सैनिक आणि मिस सेनापती. हा तर ती काल तू राणीच्या बाजूला कसं बसतोस बसाऱ्या. अक्कल बिकल आहे का तुला. राणीच्या बाजूला राजा बसतो ना बसाऱ्या. असं आहे? मग या तुम्ही बसा इकडे. या. अरे जिकडे राणी तिकडे राजा. राजा म्हणजे सारी सारी अरे तू इकडे कसं बसतो. अरे ते सिंहाचं नाही ना, माझं आहे ना. तू बसा. पण ही जागा सेनापतीला नको. अरे हा नाही त्यांना बसायला पाहिजे. आता रे काय करायचं. तुम्ही एक काम कर, तुम्ही इकडे या, मी तिकडे बसतो. हे करूया. ओके. कारण तीच हा हे बघा, हे चालेल. अरे हे कसं चालू बसाऱ्या. तुम्ही डायरेक्ट राणीच्या खांद्यावर कसं हात ठेवता. अरे तुम्ही कोण आहे, परदान आहे ना तुम्ही. असं नाही ठेवायचं. आजपर्यंत मी त्यांच्या खांद्यावर कधी नाही ठेवला. मला त्यांनी कधी ठेवूच दिलं नाही. मला माहिती आहे त्यांना त्रास नाजूक आहे ना. आय माय सॉरी. हा तर अरे वसाऱ्या कसं आला सांग. महाराज, आपल्या राज्यात जे खोदकाम चालू आहे त्या खोदकामात मला हा चिराग सापडला. अरे चिराग आणि आपल्या राज्यात. ओ अल्लाउद्दीनचा चिराग. ओ अल्लाउद्दीनचा चिराग तो आपल्याकडे कसा आणलाय वसाऱ्यानो. त्याचा त्याला परत करा. परत त्यांनी पोलीस कंप्लेंट केवढी लफडी होतील. त्याचा परत करा त्याला. आई महाराज, अल्लाउद्दीनचा चिराग म्हणजे हा जादूचा दिवा आहे. हा घासला ना की याच्यातून जिन बाहेर येतो. येडाय वसाऱ्यानो तुम्ही.
जादूचा दिवा घासायचा नसतो, तो पेटवायचा असतो. नाही 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 महाराज, अहो हा जादूचा चिराग आहे. म्हणजे हा घासला ना, यातून जीन बाहेर येणार आणि तो तुम्हाला बोलणार हुकुम मेरे आका. मग तुम्ही मालक, तो गुलाम. तुमच्या 3 इच्छा तो पूर्ण करणार. वा वा, क्या बात आहे प्रधान्या, क्या बात आहे. मस्त तू मला गोष्ट सांगितली. आज मी घासणार आहे जासला. हा रेडी. हा हा, सिमजा खुलखुल खुलखुल खुलखुल, सिमजा खुलखुल खुलखुल खुलखुल. महाराज, याला ते खुलजा सिमसिम आहे आणि ती गोष्ट वेगळी आहे. हा घासायला मंत्र नाही लागत, असाच घासा. असंच घासू. हा. अरे असंच कसं घासू वगैरे, काहीतरी बोलायला लागेल. महाराज आहे मी, असंच नाही घासणार. याच्या ह्याला काहीतरी बनवायला लागेल. हा महाराज घासतोय. तुम्हाला कुठे चटका बसतोय? हो महाराज, हा बघा शपथ. वसाऱ्या, हा हा जे नाही. अरे वसाऱ्या जनरली ह्याच्यातून येतो ना, म्हणजे आधी पहिला धूर येतो, मग असा निमुळता, मग जाड होतो ना. डायरेक्ट जाड कसा आलास तू वसाऱ्या? तुला काय प्रॉब्लेम? मी इमानाने येईन नाही तर रिक्षाने येईन. नाही, नाही. आणि तो पूर्वीचा काळ होता, ह्याच्यातनं यायचा माणूस. झालंय. 1 मिनिट. हुकुम मेरा ऐको आका. सेनापती, या वसाऱ्याचं पाठांतर पण माझ्यासारखंच आहे. अरे हा माझ्या सिंहासनावर बसलाय. वाचा, उठ उठ तू उठ. आ, थट. मी मालक आहे आता, तू गुलाम आहेस. आता तू माझ्या 3 इच्छा पूर्ण करायच्या, नाहीतर रंकाळ्याच्या पाण्यात येऊन मी बुडवीन तिथं. अरे वासो, करा काहीतरी. तू रंकाळ्याच्या पाण्यात बुडवून मारेल बोलतोय ना रे तू. तुम्ही ऐका ना, हिच्याला उगाच घासलं इथे आतलं हे. घासलाय कोणी? मी घासले. तुम्ही आणि तुमचा गुलाम काय ते बघून घ्या. अरे पण कसं असतं माहिती, ऍक्च्युली हे असं हा दिवाचा जो ह्याला काय बोलतात रे? चिराग चिराग हा, तो हा जो दिवा आहे ना, दिवा जनरली असा असतं की हा दिवा असा घासल्यानंतर जो जीन ह्याच्यातून बाहेर पडेल त्याला मी इच्छा सांगणार, त्या माझ्या पूर्ण करणार ना. हे वसारे, हे असं काय आहे? तो जिन वेगळा आहे. 1 मिनिट महाराज, इकडे काय झालं? टाइम प्लीज. हा काय काय महाराज, काय? मला आता कळलं, हा अल्लाउद्दीनचा चिराग नाहीये, हा लुल्लाउद्दीनचा चिराग आहे. लुल्लाउद्दीनचा? हा. अरे पण अशी गोष्टच नाही आहे वसाऱ्या. आहे महाराज, आहे. लुल्लाउद्दीन आहे ना, अल्लाउद्दीनच्या नंदेचा धीर आहे. हा, त्याच्याकडे पण एक चिराग होता. तो घासला ना की त्याच्यातून जीन बाहेर यायचा, पण त्या जीनच्या इच्छा आपण पूर्ण करायच्या. म्हणजे आपण गुलाम, तो मालक. अरे बापरे, असं आहे? हा, वसाऱ्या, मला असं का वाटतं तू ही गोष्ट आताच तयार केली? महाराज तो चिडेल, तो सांगतो ते ऐका. ए बाला, जिन, तुझ्या काय इच्छा आहे ते मला कळले तर मी पुऱ्या करीन ना. ऐक मग, हा, माझी पहिली इच्छा आहे. पहिली इच्छा. ही तुमची राणी आहे की नाही? राणी नको ना वसाऱ्या, राणी नको ना. तो तिकडे लपा छपायला जातो घेऊन तिला. मी नाही इकडे जाऊ, नको ना राणी वसाऱ्या. एकदाच मला ती कधीतरी चाय बनवून देते, तेव्हा माझी सगळी कामं पुढची होतात ना. राणी नको ना. का ठेवला याला? आता ऐका, ही जी राणी आहे हा. आणि तो प्रधान, त्याला यो देश सांभाळायला द्यायचा. कारण माझी इच्छा काय आहे, या देशाचं, या तुमच्या राज्याची सुस्थिती निर्माण झाली पाहिजे. ते नको टेन्शन घेऊ, मी ऐक रे. ती अवकात नाही तुमची. असं काय करत? आणि दुसरी गोष्ट म्हणजे, राज्याच्या पुनर्बांधणीसाठी ही दोघं लंडनला जातील. आणि थँक्यू. नाही, मी पण येणार आहे तुमच्या. या हॉलेली या. ही माझी पहिली इच्छा. बस बस. एवढीच आहे इच्छा? हो. इच्छा! मी घाबरलो माहिती. एवढीच इच्छा. इच्छा, मी केवढे टेन्शन मध्ये आलो होतो. भलतच काहीतरी बोलतो म्हातारा. काय टेन्शन घेऊ नको. तसं पण प्रधान आमच्या राणीची जाम भारी काळजी घेतो. ती तिकडे सुखात राहणार, मला माहिती आहे. अजिबात नाही, ही इच्छा पूर्ण करणार, टेन्शन घ्यायचं नाही. आता दुसरी इच्छा. दुसरी इच्छा. ही सांगताना मलाच मजा यायला लागली आहे. आता इथं माझ्या समोर एक फक्कड लावणी झाली पाहिजे. काही येरा झाला काय वाचा रे तू?
ऍक्च्युली महाराजांच्या समोर लावणी सादर करायची असती. महाराज लोकांसमोर कशी लावणी सादर करणार? मला लावणी पाहिजे म्हणजे पाहिजे. कानफार फोडून वासाऱ्या एक तर तू तुझं आयुष्य ह्या दिव्यात गेलंय, समोर दीपाली सय्यद बसले रे, तिच्याकडनं करून घ्यायचे तर माझ्याकडे तू करून घेते. ती एक नंबर नाचते रे. बरं गेला बाजार, सई पण इकडे बसले, तिचं ते काय ते चाललं होतं ना, ती पण मस्त करते ना लावणी वगैरे. तुला माझी कशाला इकडे लावणी बघायची आहे? किंवा कोणी घासलाय? मी कोणी घासलाय? मी घासलाय. त्यांनी घासलाय की त्यांच्याकडनं करून घेईन मी. आता तू कर, चल. महाराज करा करा. करा. महाराज करा, लवकर करा. ऑल द बेस्ट अरे महाराज. मला लावणीचं ल माहिती नाही, मी काय करू? नाचा महाराज. महाराज वा, वा. महाराज. इकडे कशी वाटली? जवळजवळ लावणीला उडवलं होतं तिकडे. जाम जाम भारी. वा वा वा. ए बाबा, झाली ना काय लावणी तुझी इच्छा? आता तिसरी इच्छा. तिसरी इच्छा काय? मला 1000 सुवर्ण मुद्रा पाहिजेत आत्ताच्या आत्ता, मग मी निघून जाईन. 1000. अरे वसाऱ्या, माझ्या तिजोरीत आता 4-5 पण मुद्रा नाहीत. 1000 कुठून आणू? मला पाहिजे म्हणजे पाहिजे. पाहिजे मला. अरे पण नाही असायचं कुठून देऊ वसाऱ्या? पाहिजे मला. काढ कुठलं तरी. महाराज तुमच्या सिंहासनाची तुम्ही 2-4 ठेवल्यात त्या द्या ना. पॅप्सी गोलासाठी ठेवल्यात मला. पॅप्सी गोल्यासाठी ठेवले मी, त्यातले काही मुद्रा काढून घेऊ. अरे, बरं झालं. एवढे तर एवढे, हरकत नाही. मी आता येतो. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. एक मारली ना मी, ते घातलं कचेल फाटलं. हे पण महाराज तो चालला, त्याचं घर द्या. हलू हलू घासू नको वासाऱ्या. बरं झालं आणलंच, भाड्यानं आणलं होतं. आता एक काम कर, चायनीच्या गाडीवर आहे मी आणि श्रम आहे, तिकडे ये लवकर. हा येतो येतो. फक्त एक काढून बसा त्यानीच्या गाडीवर, आता पोलला कोणतरी उभा करेल तुला. ए, पम्या हा पम्या बोला तुला. हा तुझं त्याचं जाम भारी गट्टी दिसते वाचारे. हा. बर पम्या सेनापतीराव मला माहितच नाही वाचाऱ्या. नाही नाही महाराज, काय झालंय, तो जीन आहे ना, तो आम्हाला सगळ्यांना मागच्या जन्मातल्या नावाने हाक मारतो. आणि ह्याचं कसं आहे, हा प्रत्येक जन्मात आणि प्रत्येक स्किट मध्ये पम्याच असतो. अच्छा असं आहे काय? हा आय माय सॉरी. ए वसरून तुम्ही का थांबला इथं? अरे तुम्हाला परमिशन दिले ना, तुम्ही लंडनला जा. लंडन. गेल्या गेल्या म्हणा पहिला फोटो तिकडे पाठवा तुमचा. लगेच गेल्या गेल्या मीटिंगला बसू नका वासाऱ्यानो. फोटो पाठवा. हा महाराज, निघतो हा महाराज. काय महाराज. लवकर काय राणी सरकार? ऑलिव्हिया. म्हणा टेन्शन नाही, प्रधान बरोबर असल्यावर म्हणा अजिबात टेन्शन नाही. ए भाला, महाराज आता हे कोण नाही, हा. सगळे गेलेत. बरोबर. आता आपण लपाछपी खेळूया काय? हा माझा चालेल सगळ्यात आवडताच गेम आहे. चालेल चालेल. तू एक काम कर, बाहेर जा. हा. बाहेरून तू मला सांग मी कुठं लपलो ते. हा चालेल. महाराज तुम्हाला क्यूट या शब्दाचा अर्थ माहितीये? म्हणजे ऐकलंय, अर्थ नाही माहिती. क्यूट या शब्दाचा अर्थ आहे महाराज अरुण कदम. येतो हा. युद्ध विजयाचं! वा 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 वा. महाराज अरुण कदम असतात तेव्हा तेव्हा आम्हाला फार मज्जा येते. बघूया आपल्या हास्य रसिकांना किती मज्जा आली येते. सोनाली मॅम. फारच क्यूट असं स्किट होतं हे. अरुण, हे स्किट तुझं होतं. हा लपलेला राजा, क्यूट राजा, ज्याला बुक्का केलेली चिक्की हवी होती, तो आम्हाला खूप आवडला. फार छान. आणि खूप दिवसांनी ना आता रे काय करायचं हे वाक्य मी ऐकलं, तर मला फार छान वाटलं ऐकताना. ते तुझं होतं का आलं होतं? आलं होत. पण ते आलेलं वाक्य खूप मस्त वाटलं, कारण असं एका काळात नेलंस तू त्या वाक्यानी. फार छान. प्रमोद, तुझं काम मी पहिल्यांदा पाहिलं. फारच छान काम. तुझं स्वागत आहे हास्य जत्राच्या मंचावर. मज्जा आली. थँक्यू थँक्यू.